Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you are enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. 7th स्टँडर्डचा पूर्ण सिलेबस झाला आहे. आपण 8th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्सला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण एक नवीन फ्रेश चॅप्टर बघणार आहोत की ज्या चॅप्टरचं नाव आहे अल्टिट्यूड अँड मीडियन, म्हणजे त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यगा नक्की काय आहे हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. आता अल्टिट्यूड आणि मीडियन शिकण्याच्या अगोदर तुम्हाला 7th स्टँडर्डचा जो फर्स्ट लेसन आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन त्याच्यामधला पहिला आणि दुसरा व्हिडिओ याच्यासाठी बघावा लागेल. पहिले हा व्हिडिओ बघा आणि मगच तुम्हाला अल्टिट्यूड आणि मीडियन ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. सो स्टुडंट, इन प्रिव्हियस लेक्चर वी ऑलरेडी स्टडी द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल अँड द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. ओके, म्हणजे आपण अगोदरचे जे लेक्चर आहे 7वीला ऑलरेडी शिकलेलो आहोत की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचा कोन दुभाजक कसा काढायचा आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक कसा काढायचा, हे सगळं आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये क्लिअर केलं आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची कन्सेप्ट सांगणं खूप गरजेचं आहे, ती समजून घेऊया. पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच नॉलेजफुल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हीही बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. सो स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. समजा तुम्हाला इथे मी डायरेक्ट रफली, कारण हे ऑलरेडी 7th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे पण तुमच्या पुस्तकामध्ये लेट्स रिकॉलमध्ये दिलेलं आहे हे पॉईंट, म्हणून मी तुमचे पटापट रिकॉल करून घेते. एक ट्रायंगल काढला, सपोज या ट्रायंगलला आपण नाव दिलं ABC. मग आता ह्या बीचा तुम्हाला जर अँगल बायसेक्टर काढायचा आहे तर तुम्ही काय करणार, कंपासमध्ये अंतर घेणार, इकडे एक आर्क काढणार, इकडे एक आर्क काढणार, सेम डिस्टन्स इथे काढणार, इथे आणि इथे अशा पद्धतीने आर्क काढून घेणार आहात. त्यानंतर जे कंपास आहे तुमचं, ह्या कंपासचा टोक इथे ठेवणार, इथे ठेवून काय करणार, परत ह्या कंपासने अशा पद्धतीने इथे आर्क काढणार, इथे ठेवून इकडे आर्क काढणार आणि नंतर काय करणार, हे तुम्ही अशा पद्धतीने जोडून देणार आहात. सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही काय करणार आहात, आर्क काढणार आहात आणि ही जी लाईन आहे ही आणि ही अशा पद्धतीने जोडणार. सेम त्याच पद्धतीने इथे आणि इथे पण, आणि अशा पद्धतीने हे काय करणार आहात तुम्ही, ह्या त्रिकोणाच्या तीनही कोणांचे अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक ह्या पद्धतीने काढणार आहात. समजा त्याला नाव दिलं PQR. मग आता हे तुम्हाला का समजावून सांगते आहे, तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला इथला समजून घ्यायचा आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे कोन दुभाजक काढल्यानंतर जो एक पॉईंट येत असतो त्या पॉईंटला आपण I नाव दिलं मागच्या वर्षी. त्या I म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, इन सेंटर. काय सांगितलं तुम्हाला, इन सेंटर. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आणि सगळ्या प्रकारच्या एक्झाममध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, दॅट इज द angle bisector of any triangle, the point of concurrence is called as the in center. त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला काय म्हणणार आपण, इन सेंटर म्हणत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल इज अ कॉन्करंट, म्हणजे हे तीनही जे कोण दुभाजक आहेत ते काय करतात, एका सरळ रेषेमधून जात असतात आणि त्यांचा जो संपात बिंदू असतो किंवा जे तीनही जे कोण दुभाजक एका रेषेतून जातात त्या रेषेला, त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहात, इन सेंटर म्हणणार आहात. ही एक महत्त्वाची कन्सेप्ट तुमची इथे क्लिअर झाली असेल, ती परत एकदा मी तुमची रिवाइज करून घेतले. त्यानंतर आपण बघितलं परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होत असतं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काय आहे आणि अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरमध्ये आपण अँगल काय करत असतो, डिवाइड करत असतो, अँगलला दुभाजक करत असतो. मग आता आपल्याला बघायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर शब्द काय होत, परपेंडिक्युलरचा अर्थच काय आहे, 90 डिग्रीचा अँगल. ठीक आहे, मग आपण या पद्धतीने इथे परत एक ट्रायंगल काढून घेतला, ज्या ट्रायंगलला नाव दिलं PQR असं नाव दिलं. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं म्हणजे ही जी रेषा आहे या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, इकडे एक आर्क काढायचा, इकडे आर्क काढायचा आणि अशा पद्धतीने हे जोडून देणार, याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतात. बायसेक्टर म्हणजे ह्या रेषेचे बरोबर समान भाग ह्या लंबामुळे इथे 90 अंशाचा कोन तयार होतो, याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणणार. मग त्याच पद्धतीने PRचे सुद्धा या पद्धतीने इथे आर्क काढणार आणि इथे हे आर्क काय होणार, एकमेकांना इथे मीट होणार आणि हा पॉईंट आपण इथे जॉईन करणार. त्याच पद्धतीने ही लाईन सुद्धा काय करणार आपण, डिवाइड परपेंडिक्युलर बायसेक्टर त्या लाईनचा पण काढणार आहोत ह्याच पद्धतीने. आणि काढल्यानंतर यांचा पण पॉईंट ऑफ कॉन्करन्स येणार आहात. हे परपेंडिक्युलर बायसेक्टर तिन्ही PQRचे एका बिंदूमध्ये असणार आहे आणि ह्या पॉईंटला आपण नाव दिलं होतं व्हॉट, C मीन्स सर्कम सेंटर. काय सांगितलं होतं, सर्कम सेंटर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच बाबतीत इथे 2 मार्क्स तुमचे फिक्स झाले. तुम्ही 8th स्टँडर्डला असाल किंवा 7th स्टँडर्डला असाल, तुम्हाला इन सेंटर आणि सर्कम सेंटर याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नको आहे की जेव्हा आपण अँगल बायसेक्टर काढत असतो कुठल्याही त्रिकोणाच्या कोणांचा दुभाजक काढत असतो ते तिन्ही बिंदू जेव्हा एका पॉईंटमध्ये येऊन मिळतात त्या
त्या कोण दुभाजकाच्या पॉईंटला इन सेंटर म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढतो म्हणजे लंब दुभाजक, रेषेचा आपण लंब दुभाजक काढत असतो, ते पॉईंट जेव्हा एका सेंटरमध्ये येऊन मिळतात, एका पॉईंटमध्ये येऊन मिळतात, त्याला आपण म्हणणार आहात सर्कम सेंटर. मग सर्कम सेंटर कशाचा असतो? परपॅन्डिक्युलर. परपॅन्डिक्युलर बायसेक्टरचा जो मेन पॉईंट असतो तो काय असतो? सर्कम सेंटर. आणि अँगल बायसेक्टरचा काय असतो? इन सेंटर. हे साधं सोपं लक्षात ठेवायचं. दॅट इज अँगल बायसेक्टर. त्रिकोणाचा जर अँगल बायसेक्टर काढला आणि त्या तिघही पॉईंट एका बिंदूत येऊन मिळणार, त्या पॉईंटला म्हणणार तुम्ही इन सेंटर. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, म्हणजे हे तुमचे 2 मार्क्स इथे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने, स्कूल एक्झामच्या दृष्टीने हे फिक्स होणार आहे. आणि परपॅन्डिक्युलर बायसेक्टर, जर त्रिकोणाचा परपॅन्डिक्युलर जो बायसेक्टर आहे तर तीनही पॉईंट एका बिंदूत येऊन मिळतात, त्याला काय म्हणणार तुम्ही? सर्कम सेंटर. काय म्हणणार? सर्कम सेंटर. सो आय थिंक तुमचे हे दोनही पॉईंट इथे क्लिअर झाले असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दॅट इज द 3 परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्क्रंट. ते काय असतात? कॉन्क्रंट, एकाच बिंदूमध्ये येऊन मिळत असतात. सो आय थिंक इन सेंटर आणि सर्कम सेंटर तुमचं क्लिअर झालं असेल तर तुम्ही मला परत एकदा कमेंट बॉक्समध्ये लिहा की angle bisector of triangle, what do you call the point of congruence of that angle bisector of triangle? And my next question is, what do you call the perpendicular, when 3 perpendicular bisector of triangle meets at a point, what do you call that point? Okay, let's see the next point of this lesson. So student, we have to see the first point of this lesson. ह्या लेसनचा पहिला पॉईंट आहे, तुम्ही लेसनचं नावच बघितलं, अल्टिट्यूड अँड द मीडियन. मग अल्टिट्यूड म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार आहोत शिरोलंब. मग आता तुम्हाला हा शब्द ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका, काही अल्टिट्यूड काय आहे नक्की, तर तुम्ही समजून घ्या माझ्यासोबत आणि मग तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे आणि अल्टिट्यूड विषयी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आपल्या ह्या 2च कन्सेप्ट ह्या लेसनमध्ये महत्त्वाचे आहे. छोटासा चॅप्टर आहे, नीट सगळ्यांनी छानपैकी नीट लक्ष द्या. तर अल्टिट्यूड म्हणजे नक्की काय समजून घेऊया. समजा इथे मी एक ट्रायंगल काढला, या ट्रायंगलला नाव दिलं ABC. ठीक आहे. मग शिरोलंब किंवा अल्टिट्यूड म्हणजे काय? जेव्हा आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून, हा आहे त्रिकोणाचा शिरोबिंदू A, या A मधून समोरच्या बाजूवरती एक लंब काढतो की ज्याच्यामुळे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. समजा याला नाव मी दिलं P, तर ह्या रेषेला तुम्ही काय म्हणणार आहात? शिरोलंब किंवा अल्टिट्यूड म्हणणार आहात. इन ट्रायंगल ABC, सेगमेंट AP इज द अल्टिट्यूड ऑफ साइड BC. या साइड BCचा काय आहे? हा अल्टिट्यूड आहे. मग आपण फक्त या BCचा अल्टिट्यूड काढू शकतो का? नाही. या B, हा जो B आहे, B व्हर्टिक्स आहे, या B व्हर्टिक्स मधून सुद्धा आपण एक अल्टिट्यूड काढू शकतो. त्याला समजा नाव दिलं Q. त्या पद्धतीने आपण हा C व्हर्टिक्स आहे, C शिरोबिंदू आहे, याच्यामधून सुद्धा एक अल्टिट्यूड काढू शकतो. त्याला नाव दिलं R. म्हणजे इथे पण तुमचा 90 अंशाचा कोन तयार होणार आहे, इथे पण 90 अंशाचा आणि इथे पण, तीनही ठिकाणी 90 अंशाचा कोन हा तयार होणार आहे. म्हणजे आपण त्रिकोणाला किती अल्टिट्यूड काढू शकतो? We can draw 3 altitude to any triangle. कुठल्याही त्रिकोणाला आपण 1, 2, 3 हे अशा पद्धतीने 3 अल्टिट्यूड्स काढू शकतो. मग तुम्ही कशा पद्धतीने, जर तुम्हाला वर्डमध्ये लिहायला लावलं तर तुम्ही काय लिहिणार? सेगमेंट AP इज अल्टिट्यूड ऑफ साइड BC. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये नक्की येणार आहे. ठीक आहे. सेगमेंट AP इज द अल्टिट्यूड ऑफ साइड BC. मग आता मी अजून एक लिहून दाखवते. पुढचं जे आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये पुढचं अल्टिट्यूड तुम्हाला लिहिता येतं की नाही. ठीक आहे. अगेन आपण समजा याची अल्टिट्यूड काय आहे? ही BQ. मग आता कुठल्या साईडची आहे? ACची. मग सेगमेंट कुठली आहे अल्टिट्यूड? BQ इज अल्टिट्यूड ऑफ साइड, विच साइड इट इज? AC या साईडची काय आहे? अल्टिट्यूड आहे. आता मी थर्ड तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये देते. तुम्हाला इथे लिहायचं आहे डॅश डॅश इज अल्टिट्यूड. तिसरी अल्टिट्यूड कुठली आहे ते तुम्ही मला लिहा, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही ती समजेल. ऑफ साइड, कुठल्या साइडची ती अल्टिट्यूड आहे ती पण तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. सो आय थिंक अल्टिट्यूड ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. आता आपण बघणार आहोत, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस अल्टिट्यूड? द परपॅन्डिक्युलर सेगमेंट ड्रॉन from a vertex of triangle to the opposite side of the triangle, and this segment is called as the altitude of a triangle.
ठीक आहे. आय थिंक तुम्हाला अल्टिट्यूडची ही डेफिनेशन पण क्लिअर झाली असेल. आता ही डेफिनेशन तुम्ही फटाफट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता ह्या ज्या 3 अल्टिट्यूड्स आहे, ह्या 3 अल्टिट्यूड्स एका पॉईंटमध्ये येऊन मिळतात. मग त्या पॉईंटला तुम्ही काय म्हणणार आहात? दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज द ओ. इट इज ऑलवेज शोन बाय ओ अँड इट इज कॉल्ड ॲज द ऑर्थो सेंटर इन द मॅथमॅटिकल लँग्वेज. याला काय म्हणणार आहात तुम्ही? ऑर्थो सेंटर. जेव्हा 3 अल्टिट्यूड 3 शिरोलंब एका रेषेत येऊन मिळत असतात तेव्हा त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? ऑर्थो सेंटर अँड इट इज शोन बाय दी लेटर ओ. ठीक आहे. मग त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या विरुद्ध बाजूला काढलेला जो लंब असतो त्या लंबाला तुम्ही काय म्हणणार आहात? शिरोलंब म्हणणार आहात. मग आता हा आपल्याला सेट स्क्वेअरचा यूज करून सुद्धा काढायचा आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही अल्टिट्यूडची डेफिनेशन फटाफट लिहून घ्या आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे की ज्या एक्झाममध्ये 100% विचारल्या जातात, त्या प्रॉपर्टीज सुद्धा फटाफट लिहून घ्या. सो स्टुडंट, तुम्हाला एक्झाममध्ये टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑफ थ्री अल्टिट्यूड ऑफ अ गिवन ट्रायंगल असा क्वेश्चन हे 2 किंवा 3 मार्क्सला विचारलं जाईल. तिथे तुम्हाला सेट स्क्वेअरचा यूज करून काढायचा आहे. मी तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जरी बाकी सगळ्या कंपासमधलं जॉमेट्रिकल कंपासमधलं जे साहित्य आहे ते यूज करून सुद्धा कसं तुम्ही अल्टिट्यूड काढू शकतात हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. पहिले सेट स्क्वेअरचा यूज करून अल्टिट्यूड कसं काढायचं हे तुम्ही बघा. तुम्ही पण माझ्यासोबत हा सेट स्क्वेअर घेऊन बसा आणि माझ्यासोबत काढण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिले आपण काय काढणार आहोत? एक ट्रायंगल अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. कुठल्याही मेजरमेंटचा एक ट्रायंगल तुम्ही इथे अशा पद्धतीने काढून घ्या. ठीक आहे. त्याला नाव द्या तुमच्या आवडीचं. समजा मी नाव दिलं PQR हे नाव दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं? याचा अल्टिट्यूड. मग अल्टिट्यूड म्हणजे काय? 90 डिग्रीचा अँगल करत असतो. मग आता समजा हा व्हर्टिक्सवरती, या व्हर्टिक्समधून आपल्याला काय काढायचं आहे? हा अल्टिट्यूड काढायचा आहे. मग इथे ठेवला, इथे मी ह्या P पॉईंटवरती ठेवला. बरोबर इथे काय होते? तुमचा 90 अंशाचा काय होतोय? 90 अंशाचा कोन तयार होतोय. आणि मी इथे काय केलं? हा डॉट करून घेतला आणि डॉट करून घेतल्यानंतर ही काय केली? लाईन अशा पद्धतीने जॉईन केली. ही झाली या QR लाईनचा काय झाला? हा अल्टिट्यूड. समजा याला नाव दिलं मी PT. सो सेगमेंट PT इज अल्टिट्यूड ऑफ साइड QR. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या पद्धतीने आता आपल्याला PRचे अल्टिट्यूड काढायचे आहे. ज्या पद्धतीने आपण पॉईंट P वरती ठेवून हा अल्टिट्यूड काढली त्या पद्धतीने आपण काय करणार आहात? आता पॉईंट Q वरती ठेवून पॉईंट जो Q आहे आपला या Q वरती ठेवून ही अल्टिट्यूड इथे ह्या पद्धतीने काढणार आहोत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी इथे ठेवली. बरोबर इथे तुमचा 90 डिग्रीचा हा अँगल तयार होतोय आणि नंतर काय करणार आहात? आपण ही लाईन आणि ही लाईन इथे जॉईन करणार आहोत आणि याला नाव दिलं समजा TS नाव दिली. म्हणजे काय झालं? आता सेगमेंट QS इज द अल्टिट्यूड ऑफ साइड PR. म्हणजे अशा पद्धतीने आपण याचा अल्टिट्यूड काढलेला आहे. आता आपण ह्या R व्हर्टिक्समधून सुद्धा एक अल्टिट्यूड, तिसरा अल्टिट्यूड काढणार आहोत. सेम आपण प्रोसिजर करणार आहोत. आपला जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने हा जो आपला सेट स्क्वेअर आहे तो सेट स्क्वेअर इथे ठेवणार आहात. बरोबर 90 डिग्रीचा अँगल होतोय आणि ते तिघही पॉईंट तीनही जे अल्टिट्यूड आहे एकाच पॉईंटमधून जात आहेत. बघा या पॉईंटमधून जात आहेत. या पॉईंटला आपण काय नाव दिलं? ऑर्थो सेंटर. इट इज कॉल्ड ॲज द ऑर्थो सेंटर अँड इट इज शोन बाय द लेटर O. तो कशाने दाखवला? आपण ओने दाखवला. समजा आपण याला नाव दिलं K. ठीक आहे. तर समजलं? सेट स्क्वेअरचा यूज करून आपण ऑर्थो सेंटर कसा काढला? इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला, इथे पण झाला आणि इथे सुद्धा तुमचा काय झाला? 90 डिग्रीचा अँगल हा तयार झाला आहात. तर मी तुम्हाला एक सांगते, बाकीचं तुम्ही मला कुठली सेगमेंट आहे आणि कशाचा अल्टिट्यूड आहे ते मला लिहा. तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर झाली आहे की नाही ते पण मला समजेल कमेंट बॉक्समध्ये. फर्स्ट लिहिते सेगमेंट PT इज अल्टिट्यूड ऑफ साइड. कुठली साइड आहे? QR. साइड QRचं काय आहे? अल्टिट्यूड. नेक्स्ट अल्टिट्यूड कुठला आहे? इज अल्टिट्यूड ऑफ साइड PR. PRचा अल्टिट्यूड काय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. आणि नेक्स्ट वन सेगमेंट RK इज अल्टिट्यूड ऑफ साइड. कुठल्या साइडचा? RK हा जो अल्टिट्यूड आहे ती कुठल्या साइडची आहे ते तुम्ही मला सगळ्यांनी लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. सो अशा पद्धतीने सेट स्क्वेअरचा यूज करून अल्टिट्यूड कसं काढायचं हे तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. आता आपण लिहिणार आहोत एक्झामच्या दृष्टीने अल्टिट्यूडशी रिलेटेड सगळ्या इम्पॉर्टंट टर्म्स अँड इट्स डेफिनेशन.
So student, these are most important point about this ortho center. These 5 points are definitely asked for the exam, so it is very important. First of all, we have to write down the definition. ही definition तुम्ही तुमच्या notebook मध्ये 5 times लिहा. शिरोलंब altitude ची definition काय आहे? The perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the opposite side of it is called as altitude. आपण तुम्हाला मी सांगितलं एक ट्रायंगल इथे काढला होता, तिकडनं काय केलं होतं आपण, या vertex वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता, याला आपण म्हणणार आहोत, या सेगमेंटला म्हणणार आहोत आपण अल्टिट्यूड म्हणणार आहोत. द perpendicular segment drawn from a vertex of a triangle to the opposite side of it is called as the altitude of that triangle. अशा पद्धतीने आपण किती अल्टिट्यूड काढू शकतो? अशा पद्धतीने आपण 3 अल्टिट्यूड्स हे काढू शकतो, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. नेक्स्ट वन, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज, यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे याला आपण एक स्पेसिफिक नाव दिलं. येस, इट इज कॉल ॲज ओ. ओ म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, इट इज कॉल ॲज अ ऑर्थो सेंटर. काय म्हणणार त्याला? ऑर्थो सेंटर, अशा पद्धतीने आपण त्याला नाव दिलं. हे पण एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. इट इज डिनोटेड बाय लेटर. मग हा ऑर्थो सेंटर आपण कशाने शो केला? इट इज डिनोटेड बाय द लेटर ओ. ओ, ऑर्थो सेंटर ओ पासून सुरू होतो म्हणून तो कशाने शो करणार? ओ ने शो करणार. द ट्रायंगल हॅव हाऊ मेनी अल्टिट्यूड्स, किती अल्टिट्यूड्स आहे? 1, 2 and 3. मग कुठल्याही त्रिकोणाला किती अल्टिट्यूड्स असतात? 3. विचारलं तर हे प्रश्न अशाच पद्धतीने विचारले जातील. त्यानंतर 3 अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल आर, हे जे तिघही अल्टिट्यूड आहेत त्या कशा आहे? कॉन्क्रंट, एक रूप आहे. काय आहे? त्या कॉन्क्रंट आहे. सो अशा पद्धतीने हे महत्त्वाचे पॉईंट होते या ऑर्थो सेंटर विषयी, या अल्टिट्यूड विषयी आणि त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स विषयी. आय थिंक तुम्हाला अल्टिट्यूड काय आहे, अल्टिट्यूड सेट स्क्वेअरचा यूज कसा करून काढतात, त्याच्यानंतर जे अल्टिट्यूड आहेत त्याचे प्रॉपर्टीज काय आहे, शिरोलंब नक्की काय आहे, हे छानपैकी तुम्हाला समजलं असेल. त्याशी रिलेटेड मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पण दिलेले आहे, त्याची उत्तरं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? खूप छान कष्ट करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे, तर एक तुम्हाला लाईक करायला काही हरकत नाही, कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे व्हिडिओ पण फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तुम्हाला लाईक करणं पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही एवढं नक्की करू शकता. सो सगळ्यांनी लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.